I got broads in Atlanta, just to the lean the family, credit cards. जय शिवराज, जय भीम भावनाने बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. आता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला, असा ट्रेंडिंग ॲटिट्यूड वाला स्टेटस तुम्हाला पण क्रिएट करायचा असेल तुमच्या मोबाईलवरती, तर व्हिडिओला पूर्ण बघा, कुठे स्किप न करता, कारण की तुम्हाला स्टेप बाय स्टेप जे समजेल की व्हिडिओ कसा क्रिएट करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला एक ॲप्लिकेशनची आवश्यकता पडणार आहे, ज्याचं नाव आहे काइन मास्टर. ते तुमच्याकडे नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथनं जाऊन पण तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होईल ते सर्व काही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, पण तिथनं पण डाउनलोड करण्यास काही भावनाने बहिणींना प्रॉब्लेम होतो. सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज असतं ते सर्व काही इथं व्हिडिओच्या खाली मी अपलोड करत असतो. आणि टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. आणि तुम्हाला नेक्स्ट एडिटिंगचा ट्युटोरियल कोणता येणार आहे त्याचा डेमो व्हिडिओ सगळ्यात आधी बघायचा असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता. त्यावरती मी डेमो व्हिडिओ अपलोड करत असतो. आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल माझ्याशी काही बोलायचं असेल किंवा तुमचा काही क्वेश्चन असेल एडिटिंगबद्दल, तर तुम्ही सिम्पली मला इंस्टाग्रामला मेसेज करून पण विचारू शकता किंवा माझ्याशी बोलू शकता. आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केला तर व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग एडिटिंग मी मराठीमधनं घेऊन येत असतो. तर चला, जरा वेळ न घालवता आपण आजची एडिटिंग सुरू करूया. ओके, तर आपल्याला काइन मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि आपला जो स्टेटस फुल स्क्रीन होणार आहे, तर त्यासाठी आपल्याला 9.16 इंचमधली फुल स्क्रीन साईज सिलेक्ट करायची. साईड सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता सेटिंगचा ऑप्शन दिसत असेल, याच्यावरती क्लिक करायचं आहे. एडिटिंगवरती यायचं आहे आणि इथं तुम्हाला खाली फिल स्क्रीन ऑप्शन दिसत असेल, त्याच्यावरती क्लिक करून इथं ओके करायचं आहे. ओके केल्याच्यानंतर 1 मिनिट मी आपलं जे फ्लाईट मोडवर मोबाईल टाकतो, कारण की कॉल कोणाचा येणार नाही. ठीक आहे, त्यानंतर करायचं काय, आपल्याला मीडियाचा ऑप्शन दिसत असेल, याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर जी पण PNG तुम्हाला व्हिडिओमध्ये यूज करायची, तुम्ही गर्ल असाल किंवा बॉय असाल, काही प्रॉब्लेम नाही, मेल फिमेल, तुम्ही तुमची PNG सिलेक्ट करून घ्या जी तुम्हाला व्हिडिओमध्ये यूज करायची. तर सिम्पली मी इथनं एक PNG सिलेक्ट करीत आहे. PNG सिलेक्ट केल्याच्यानंतर हिची जी लेंथ आहे आपल्याला 15 सेकंदापर्यंत न्यायची. ठीक आहे, 15 सेकंदापर्यंत घेऊया. 15 सेकंदापर्यंत घेतल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय आहे, याच्यामध्ये एक स्क्रीन व्हिडिओ ॲड करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि तो व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे. तुम्हाला सर्व काही मटेरियल डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथून डाउनलोड करून घ्या. किंवा टेलिग्रामवरती पण लगेच मटेरियल मी अपलोड करत असतो व्हिडिओ अपलोड केल्या. ठीक आहे, तर तिथं पण तुम्ही जॉईन होऊ शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर व्हिडिओ आपण हा सिलेक्ट करून घेऊया. काहीच्या साईडच्या ऑप्शन दोन याला फोटो स्क्रीन करून घ्यायचं आहे, बॅक यायचं आहे, ओके करायचं आहे. त्यानंतर आपण याची लेंथ थोडीशी या व्हिडिओ इतकी घेऊन टाकूया, 15 सेकंद. ठीक आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे, थोडंसं पुढं यायचं आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे. ग्रीन स्क्रीन व्हिडिओवरती क्रोमाकीचं ऑप्शन दिसत असेल, याच्यावरती यायचं आहे. वरती इनेबल दिसत असेल, त्याला इनेबल करायचं आहे. आणि याची जी लेंथ आहे खाली आपल्याला कम से कम 55वरती ठेवायची. वरली जी लेंथ आहे ॲडजस्टमेंट करून घ्यायची, 32वरती ठेवायची, 32-34वरती. ठीक आहे, तर आपण 32वरती ठेवूया अशा प्रकारे. ठीक आहे, त्यानंतर करायचं काय, आपल्याला आता थोडंसं याच्यावरती ऐकून घ्यायचं. याच्यावरती आपल्याला एक म्हणजे कट लावायचा व्हिडिओवरती, तर त्यासाठी आपण थोडंसं ऐकून घेऊया. तसं राईट आपल्याला 5 सेकंद 7 पॉईंटवरती यायचं आहे. आणि इथं तुम्हाला कैचीच्या ऑप्शनवरती जाऊन 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता असं तुमच्यासमोर एक बॉक्स तयार होईल. बघू शकता असा एक बॉक्स तयार होईल. या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे, गेट मोरवरती जायचं आहे. आणि गेट मोरवरती गेल्याच्यानंतर तुम्हाला डाटा ऑन ठेवायचा आणि तुम्हाला हा इफेक्ट डाउनलोड करून घ्यायचा. बघू शकता शेक इट. ठीक आहे, हा इफेक्ट तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गेट मोरवरती जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता. असेल तर काही प्रॉब्लेम नाही. याच्यामधला आपल्याला 2 नंबरचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा. ठीक आहे, 2 नंबरचा इफेक्ट ॲड केल्याच्यानंतर आता आपल्याला एकदा बघायचं आहे पूर्णपणे एकदम परफेक्टपणे ॲड झालेला आहे का. ठीक आहे, तर आवाज आपण फुल करूया, बघून घेऊया. तर बघू शकता आपल्याला याला थोडंसं पुढं सरकून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता 1 मिनटं बघूया अजून एकदा. ठीक आहे, तर अजून थोडंसं पुढं सरकवायचं आहे. तर बघू शकता थोडंसं अजून पुढं सरकूया. टाईम लागला तर लागू द्या, काही प्रॉब्लेम नाही. थोडंसं नॉर्मली आता. ठीक आहे, काहीतरी बघू शकता आता. तर बघू शकता परफेक्टपणे ॲड झालेलं आहे. आता करायचं काय,
आपल्याला इथं यायचं आहे. इथं आल्याच्यानंतर लेअरवरती जायचं, मीडियावरती जायचं आहे आणि इथं तुम्हाला एक फॉग इफेक्ट व्हिडिओ मिळून जाईल. तो व्हिडिओ आता आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे. तर बघू शकता हवाला इफेक्ट व्हिडिओ येतो आणि ॲड केल्याच्यानंतर कैचीसाठी ऑप्शन फोटो स्क्रीन करून घ्यायचं आहे. बॅक यायचं आहे, ब्लेंडिंगवरती यायचं आहे आणि याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. त्यानंतर करायचं काय, व्हिडिओच्या 1 नंबरला यायचं आहे. आपल्याला व्हिडिओच्या 1 नंबर आल्याच्यानंतर लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक व्हिडिओ मिळेल. तो व्हिडिओ ॲड करायचा आहे. बघू शकता हवाला व्हिडिओ आहे आणि कैचीसाठी ऑप्शन फोटो स्क्रीन करून घ्यायचं आहे. बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर तुम्हाला इथं ॲडजस्टमेंटचं ऑप्शन दिसत असेल. ॲडजस्टमेंटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि 3rd नंबरची लेंथ पूर्णपणे हाय करायची. परत बॅक यायचं आहे, ब्लेंडिंगवरती यायचं आहे आणि याला स्क्रीनवरती सोडून बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर बघू शकता तुम्हाला इथं याचा साऊंड, याच्यावरती एक साऊंड येतो, आपल्याला ऑफ करायचा आहे. त्यासाठी आपल्याला इथं साऊंडच्या ऑप्शनवरती जायचं आहे. साऊंडच्या ऑप्शनवरती गेल्याच्यानंतर बघू शकता याला ऑफ करायचं आहे. ऑफ केल्याच्यानंतर करायचं काय, या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, 3 डॉटवरती जायचं आहे आणि याला सेंड टू बॅक करायचं आहे. ठीक आहे, इथं बघू शकता सेंड टू बॅकवरती क्लिक करायचं आहे. याला सेंड टू बॅकवरती क्लिक केल्याच्यानंतर करायचं काय, बघू शकता अशा प्रकारे इफेक्ट लागून जाईल. त्यानंतर इथं यायचं ह्या व्हिडिओच्या. इथं आल्याच्यानंतर बघू शकता तुम्हाला करायचं काय, लेअरवरती जायचं आहे, लेअरवर जाऊन मीडियावरती जायचं आणि याच्यामध्ये आणखीन एक व्हिडिओ आपल्याला ॲड करायचा आहे. ठीक आहे, बघू शकता हा वाला व्हिडिओ आहे. कैचीसाठी ऑप्शन फुल स्क्रीन करून घ्यायचं. बॅक यायचं आहे, ॲडजस्टमेंटवरती यायचे, 3rd नंबरची लेंथ पूर्णपणे हाय करायची, ब्लेंडिंगवरती यायचे आणि याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. बघू शकता. याच्यानंतर करायचं काय, हा व्हिडिओ थोडासा आपरा आहे तर आपल्याला ठीक आहे चालेल, याचे काही प्रॉब्लेम नाही आणि इथून जो थोडासा पार्ट आपण कट करून घेऊया आणि याचा आता जो पुढील पार्ट आहे पूर्णपणे बेकारचा, तो कैचीच्या ऑप्शनवर जाऊन 2nd नंबरच्या ऑप्शनवर जाऊन पूर्णपणे सगळ्या व्हिडिओचा कट करून घ्यायचा. अशा प्रकारे बघू शकता पूर्ण व्हिडिओचा कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर करायचं काय, व्हिडिओच्या 1 नंबरला यायचं आहे, लेअरवर जायचं, मीडियावर जायचं आणि याच्यामध्ये एक बॉर्डर PNG ॲड करून घ्यायची. बघू शकता बॉर्डर PNG ॲड झालेली. कैचीसाठी ऑप्शनवर जायचं आहे, फोटो स्क्रीन करून घ्यायचं आहे, ब्लेंडिंगवरती यायचे आणि याला स्क्रीनवरती सोडायचे. परत याची जी लेंथ आहे व्हिडिओच्या शेवटपर्यंत न्यायची अशा प्रकारे. ठीक आहे, तर बघू शकता आपला जो व्हिडिओ आता पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. मी तुम्हाला प्ले करून दाखवतो, आवाज एकदम पूर्ण करतोय साऊंड. ठीक आहे, तर थोडासा प्ले करतोय, बघू शकता. तर बघू शकता पूर्णपणे आपला व्हिडिओ एकदम खत्री बनवून रेडी झालेला. आता करायचं काय, इथं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि याला फुल HD मध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचं 1080 मध्ये, कारण की आपला ट्रेलर जो फुल स्क्रीनमध्ये त्याच्याने क्लिअरिटी कमी व्हायला नको आहे. तर फुल HD मध्ये एक्सपोर्ट करून घ्या. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा भावनो आणि बहिणींनो, कारण की तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग एडिटिंग मी आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.